नमस्कार. माझ्या या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची जी काय एक निवडणूक असते ती भारताच्या निवडणुकीपेक्षा फार फार वेगळी असते. भारतामध्ये पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख असतात. अमेरिकेमध्ये राष्ट्रपती किंवा प्रेसिडेंट हे एक कार्यकारी प्रमुख पद आहे आणि त्याच्यामध्ये काही वेगळे नियम असतात. दोन मोठे पक्ष आहेत. इतर छोटे छोटे पक्ष जरूर आहेत. ग्रीन्स आहेत आणि मग इतर इतर अनेक सारे पक्ष आहेत आणि काही अशा निवडणुका जरूर झाल्या आहेत जिथे त्या तिसऱ्या पक्षाने त्यांचं एक अस्तित्व दाखवून दिलेलं आहे. आय थिंक 1992 किंवा 1988च्या काळामध्ये थर्ड पार्टी वाली माणसं निवडणूक जिंकण्याच्या जवळ आली होती. हे माझं विधान कदाचित धाडसाचं असेल, पण मला माहिती आहे माझा जे काय एक अभ्यास आहे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला धरून, त्याच्यानुसार ते बरोबर आहे. त्याच्यानंतर हळू बिल क्लिंटन यांचं निवडणुकीच्या याच्यामध्ये हे सगळं हरत गेलं. त्यांचा पराभव पुढे झाला नाही. नाहीतर ते फार जवळ होते. एका अर्थाने काहींचं असं म्हणणं, की बिल क्लिंटन यांची निवड झाली तर तिसऱ्या याच्यामुळेच झाली. त्यामुळे नेमके रिपब्लिकन नॉमिनी कोण आहेत, या या निवडणुकीला तरी आपल्याला ते आता बघितलं पाहिजे. बघूया. सुरुवात करूया. आणि मी आता हे रेकॉर्ड करतो आहे खरं तर 4 तारखेला 5 तारीख उजाडायला आलेली आहे आणि 8 नोव्हेंबरला त्यांच्याकडे रिपब्लिकन पक्षाची तिसरी डिबेट आहे. पहिल्या 2 डिबेटमध्ये फारशा अशा काय गोष्टी घडल्या नव्हत्या. रामास्वामी यांचा टाळ्या त्यांना मिळाल्या. डोनाल्ड ट्रम्प दोन्ही याच्यात नव्हते. ख्रिस ख्रिस्टी आणि रॉन डिसँटिस यांच्यासारख्या लोकांनी त्या सगळेजण क्रिटिसाइज केलं. नेमकं हे सगळं काय आहे? हे मी जे काय बोलतो आहे काय? म्हणजे माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर मी हे सगळं लिहिण्याच्या आधी व्हॉट टू लर्न अबाउट फायनान्स फ्रॉम यूएस प्रेसिडेंट्स नावाची एक सिरीज मी चालवली, ज्याच्यामध्ये अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन यांच्यापासून ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत आपल्याला फायनान्समध्ये नेमकं काय काय शिकता येईल याचा मी मागोवा घेतला. खरं बघायला गेलं तर हे 250-260 वर्षांचा जो काही एक इतिहास आहे, हा फार एक इंटरेस्टिंग इतिहास आहे. याचा मागोवा घ्यायला गेलं तर एक फार मोठी वेगळी सिरीज होईल. आता तिकडे जाऊ नका. 2024च्या निवडणुकीविषयी बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. ट्रायव्हिया जर करता आला तर मी तो जरूर करीन. आता 2024च्या निवडणुकीविषयी बोलूया. डोनाल्ड ट्रम्प अर्थातच अमेरिकेचा कायदा असा आहे की तुम्ही 2 वेळेला राष्ट्राध्यक्ष होऊ शकता. सलग होऊ शकता किंवा सलग नाही होऊ शकत. हे एकदाचं उदाहरण आहे. सलग न झालेले राष्ट्राध्यक्ष. ते नाव आपण बघूया ट्रायव्हियामध्ये मला जर आवडलं, जमलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी असं बोलायचं की 2016 मध्ये बराक ओबामांच्या निवडणुकीनंतर हिलरी क्लिंटन यांना हरवून डोनाल्ड ट्रम्प झाले. ते याच्या आधी एक मीडिया पर्सन, मीडिया टायकून आणि त्यांच्या या सगळ्या याच्यामध्ये बघायला गेलं तर बिलियनियर त्यांची नेमकी प्रॉपर्टी किती बिलियन डॉलरची आहे याच्याविषयी वाद आहेत. कारण त्यांचे मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांचे टॅक्स रिटर्न भरले नव्हते. भरपूर काय काय गोष्टी झाल्या होत्या. आत्ता देखील पॉर्न स्टारला स्वतःचं त्यांचं असलं अफेअर दाबून ठेवण्यासाठी त्यांच्यावर केस आली. 2020 साली इलेक्शनला डिनाय करण्याची पण त्यांच्यावर एक केस आली. इलेक्शनचं जे काय निवडणुकीचे निकाल त्यांना हवे तसे बदलवण्यासाठी त्यांच्यावर केसेस आत्ता चालू आहेत. पण तरीही रिपब्लिकन पक्षाचे एक लीडिंग कंटेंडर ते आहेत. अगदी 40-45% त्यांना पाठबळ त्या पक्षाच्या निवडांमध्ये मिळत आहे. एक उमेदवार म्हणून त्यांना मिळवलं जात आहे आणि आयोवा कॉकस, आयोवाचं जे काय पहिलं राज्य आहे की नेमकं या पक्षांचे कोण असतील हे ठरवण्याच्या याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी असं समोर दिसून येत आहे की इतर पक्षाला सपोर्ट करणाऱ्या लोकांना विचारलं की समजा निकी हाले समजा गेल्या सोडून, तर तुम्ही कोणाला वोट देणार? निकी हालेंना सपोर्ट करणाऱ्या लोकांना जर दुसरा ऑप्शन विचारलं, त्यातले 40 ते 45% लोक हे डोनाल्ड ट्रम्पकडे जात आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष हे खरं तर एक आउटसाइडर म्हणून आले. बराक ओबामा यांच्या जन्म सर्टिफिकेट वरून त्यांचं
वाद भरपूर गाजला. खरं तर यांची स्वतःची अशी कुठली पार्टी नव्हती. यांनी काही काळ एका थर्ड पार्टीचा आधार घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर प्रमाणावर करवलं. एकेकाळी अमेरिकेमध्ये व्याजदर खूप कमी असताना त्या कमी व्याजदरांचा फायदा घेऊन रिअल इस्टेटमध्ये त्यांनी भरपूर सारं काम केलं. त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी सोडून गेली होती. आता रिसेंटली त्यांच्या ट्विटरच्या वापरामुळे ते फेमस झालेले आहेत. ट्विटर आताचा एक्सच्या वापरामुळे. आणि यांच्याविषयी असंही म्हणता येईल की एक कल्ट लाईक सपोर्टर यांचा आहे, की काहीही करा, काहीही यांनी काही म्हणू द्या, लोक यांना सपोर्ट करणार. आणि अनेकांविषयी त्यांच्या भरपूर साऱ्या वावड्या आहेत, भरपूर काय साऱ्या गोष्टी आहेत. परंतु यांच्याविषयी एक गोष्ट ही मान्य करावी लागेल, की चायना आणि तैवान या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प हे मोठ्या प्रमाणावर बरोबर आले आहेत. मला आता स्वतःला खरं वाटत नाही की मी डोनाल्ड ट्रम्प यांची या बाबतीमध्ये स्तुती करतोय, कारण मी काही प्रमाणामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा क्रिटिक. पण ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प निवडून आले त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांना तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी सा इंगवेन यांनी फोन केला. त्यांनी तो फोन उचलला आणि शुभेच्छा स्वीकार केला. तुम्हाला वाटेल विशेष काय? विशेष हे आहे की या जगाची एक पॉलिसी आहे की देयर इज ओनली वन चायना, देयर आर नो टू चायनाज. पीपल्स रिपब्लिक चायना आणि रिपब्लिक चायना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ज्याला आपण तैवान म्हणतो ते रिपब्लिक ऑफ चायना आहेत, ज्याला आपण चीन म्हणतो ते पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आहेत. द मिनिट द सेकंड रिपब्लिक ऑफ चायनाने पीपल्स रिपब्लिकच्या भूभागावरचा कंट्रोल सोडला की एक मोठ्या युद्धाची सुरुवात होईल. असे भरपूर साऱ्या गोष्टी असून देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी हे करवलेलं आहे. यांचा इतिहास हा फार मोठा आहे असं मला म्हणता येईल. जगाच्या बाबतीमध्ये व्लादिमीर पुतीन यांचे बऱ्यापैकी चांगले मित्र. अमेरिकेच्या इतिहासामध्ये हे फारच वेगळं उदाहरण आलेलं आहे. पण तरी रिपब्लिकन पक्षावर अत्यंत घट्ट असलेली पकड डोनाल्ड ट्रम्प यांचं वैशिष्ट्य आहे. अमेरिकेवरती कर्ज झालं आहे इतके ट्रिलियन तितके ट्रिलियन, त्यातलं $7 ट्रिलियन कर्ज याच डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. अमेरिकेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा एक शटडाऊन जो झाला होता तो आपल्याच सरकारला शटडाऊन करून दाखवण्याचं काम या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. बिल्ड द वॉल यांनी ते करून दाखवलं. वॉल अजूनही बांधली गेलेली नाही. हो, म्हणजे तुम्हाला वाटत असेल आशुतोष फार जास्त टीका करतो आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जर घ्यायचं असेल तर व्यापार फार चांगल्या प्रमाणावर घेता येईल. पण आता डोनाल्ड ट्रम्प हे भलेही 45% मतदारांचं पाठबळ घेऊन उभे दिसत असले तरी त्यांच्या बाबतीमध्ये एक सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की यांच्या मागे 4 कोर्ट केसेस चालू आहेत. पॉर्नस्टारचं, त्याच्यानंतर 2020च्या निवडणुकाला कॅन्सल करवणं आणि त्याच्या बाबतीमध्ये व्हाईट हाऊस नाही म्हणता येणार, अमेरिकेच्या संसदेवर मोठ्या प्रमाणावर त्यांच्या समर्थकांना घेऊन आक्रमण करवण्याचा आणि त्याच्या बाबतीमध्ये हाऊस कमिटी 6 जानेवारीची जी काही कमिटी बसली होती त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा दिसून आला भाग. आणि अशा अजून एक दोन गोष्टी आहेत. आय थिंक जॉर्जियाच्या निकालाबद्दल पण आहे. येस, पण तरीही डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पक्षाचे लीडर आहेत आणि त्यांचा भाग हा असणार आहे. पण जर हे नाही झाले तर हे नेमकं काय, हे मोठा क्वेश्चन आहे. डोनाल्ड ट्रम्प हे त्या पक्षाचे नेते आहेत. खरं तर मला असं वाटतं माझा हा व्हिडिओ मी इथेच थांबवून टाकायला हवा, कारण डोनाल्ड ट्रम्प हे त्या पक्षाचे उमेदवार असणार आहेत हे जवळपास निश्चित आहे. भले त्यांनी पहिली आणि दुसरी डिबेट नाही का केली असेल ना, त्यांनी दुसऱ्या डिबेटमध्ये ते गेले नाही, पहिल्या डिबेटमध्ये ते गेले नाही. त्याच्याबद्दल त्यांना रॉन डिसँटिस आणि क्रिस क्रिस्टी यांनी भरपूर ट्रोल करून घेतलं. या सगळ्या गोष्टी घडल्या. आपल्याला माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प हे असणार आहेत त्यांच्या पक्षाचे. दॅट्स इट. पुढचं नाव रॉन जॉन डिसँटिस, फ्लोरिडाचे गव्हर्नर. लव्ह हेट रिलेशनशिप विथ डोनाल्ड ट्रम्प. खरं तर
रॉन डिसँटिस यांचा जो उदय होता तो डोनाल्ड ट्रम्प यांच्याच मुळे झालेला होता. फ्लोरिडाचं राज्य हे खरं तर ब्ल्यू स्टेट म्हणवायला पाहिजे. हे राज्य हे डेमोक्रॅट्सच्या हातात होतं. रॉन डिसँटिस यांच्या रूपाने त्या राज्याला एक रिपब्लिकन गव्हर्नर मिळाला. 2016च्या निवडणुकांमध्ये त्यांच्याकडे गव्हर्नर म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांसारखंच असतं आणि ती टर्म असते ती 4 वर्षांची असते. 2016-2020 मध्ये त्यांनी ते घडवून आणलं. 2022 आणि 2018 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रभावामुळे हे सगळं घडून आलं. 2020-2022 असं त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. परंतु रिसेंटली त्यांचे जे काय स्टेटमेंट बघितले गेले आहेत ते डोनाल्ड ट्रम्प यांना क्रिटिसाइज करणारे आहेत. डोनाल्ड ट्रम्प स्वतः त्यांचं जे राहणारं मारा लागू आहे ते फ्लोरिडा राज्यात आहे. सो डोनाल्ड ट्रम्प यांना जर बाजूला सरकवायचं असेल की हे अति एका ठराविक दिशेला जाणारे आहेत आणि म्हणून त्यांच्यामध्ये काही जण जर नाही म्हणत असेल की आम्हाला हा माणूस नको, एक जण तयार झालेले आहेत की 6 जानेवारीच्या रूपाने आपल्याच संसदेवर काढलेला जो एक मोर्चा होता आपल्या समर्थकांचा सशस्त्र आणि अनेकांचे जीव त्याच्यामध्ये धोक्यात आले. मोठी कमिटी बसली, भरपूर काय काय झालं. असं जर असेल तर मग एक ट्रम्प लाईट व्हर्जन आम्हाला पाहिजे आहे. आम्हाला ट्रम्प सारखाच एक माणूस पाहिजे आहे. मग तो कोण असेल? तो रॉन जॉन डिसँटिस हे आहे. रॉन जॉन डिसँटिस हे एका अर्थाने मोठ्या प्रमाणावर जर तुम्हाला म्हणायचं असेल की ह्या माणसाची ओळख काय, वोक अँटी वोक असं त्यांना ओळखलं गेलं. कोविडच्या काळामध्ये यांनी शाळा आणि दवाखाने त्यांचं राज्य लॉकडाऊन मधून फार लवकर उठवलं आणि एका अर्थाने लस ही असते, लशीचा काय फायदा होत नाही, ब्ला 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 अशा भरपूर काय काय त्यांनी विधानं करून झाली. त्याचाही काही प्रमाणामध्ये त्यांना फटका बसला, फायदा झाला त्यांची आहेत. परंतु रिपब्लिकन्स जे आहेत ते कॉन्झर्वेटिव्ह माणसं आहेत. ते बिझनेस करणारी माणसं आहेत आणि बिझनेसच्या लोकांशी असले त्यांचं जवळीक साधून ठेवणारी माणसं आहेत आणि बिझनेसमॅनच्या आसपास राहायला त्यांना आवडतं. त्यांच्या राज्यामध्ये बिझनेस आणायला आवडतं. रॉन डिसँटिस यांनी डिझनीशी घेतलेली फाईट आणि त्यांच्या राज्यामध्ये काय म्हणणार आफ्रिकन अमेरिकन लोकांना त्यांच्या राज्यामध्ये काही ठिकाणी आफ्रिकन अमेरिकन लोक निवडून यायची. त्या राज्यामधल्या मतदारांचे अधिकार लिमिट करणं आणि ते करताना ते बाहेर कळू नये यासाठी त्या सभागृहामधले वायफाय देखील थांबवून टाकणं असे त्यांचे जे काही बिल त्यांनी पास करवले त्याच्यामुळे त्यांच्याविषयी एक संताप होता. बॉब वुडवर्ड्स आणि आय थिंक बॉब एक दुसरे होते, त्या बॉबनी काय ऐकलं नाही, बॉबनी काही मान्य केल्या त्याच्यामुळे ते त्यांनी नमस्कार म्हणला डिझनीला. बॉब आयगर आले. बॉब आयगरने अगदी शांतपणे रॉन डिसँटिस यांच्याशी भांडण घेतलं आणि रॉन डिसँटिस यांना ते महागात पडायला लागलं, ज्याचा त्यांच्या काय सामूहिक जेवण लोकप्रतिनिधी आणि मीडियाच्या लोकांचं असतं. त्याच्यामध्ये जो बायडन यांनी घेतलेला अत्यंत खरपूस समाचार आणि त्याच्यावर त्यांनी केलेले ट्रोल आणि त्याच्यावर केलेले विनोद हे मला खरं तर ऐकण्यासारखे होते. मला त्याच्यावर टाळ्या वाजवायला वाटत होत्या, मला मजा आली. असे हे रॉन डिसँटिस एक हायलाइट पर्सन येणाऱ्या 3ऱ्या डिबेट मधले एक डेफिनेटली कंटेंडर आहेत. यांच्याविषयी अधिक तुम्ही वाचू शकता, ऐकू शकता. बेसबॉलचे जुने व्यक्ती आणि बऱ्यापैकी श्रीमंत यांचं लग्न म्हणजे यांनी करवलं होतं ते त्याच फ्लोरिडामध्ये असलेल्या डिझनी वर्ल्ड मध्ये त्यांनी करवलं होतं आणि लोकांना आश्चर्य वाटलं की जर तुमचं लग्नच त्या याच्यामध्ये झालं आहे डिझनीच्या त्या सगळ्या फन हाऊस किंवा काय जे काय म्हणायचं तिथे, तर तुम्ही त्यांच्या मागे का लागता आहात. माहित नाही की फार फार जुन्या सरकारने 60 वर्षापूर्वीच्या सरकारांनी डिझनीला काही प्रमाणात अधिकार दिले होते की तुम्ही हे ते बिझनेस करता, तुमच्या लोकांना खायला प्यायला तुम्ही
देता, हे करतात तुम्ही, काही गोष्टी तुम्हाला करण्याची परमिशन, तुम्हाला शाळा करण्याची परमिशन. अँटी सेक्स एज्युकेशन डोंट से गे असा एक त्यांनी कायदा काढला होता. त्याच्याविषयी भरपूर काय काय गोष्टी ट्रोल बिल झाले, वाद भरपूर आहे. यांचे डिझनीशी जोरात वाजतं. आणि वोक ही एक पर्सनॅलिटी, म्हणजे आता नेमकं काय आहे मलाही माहित नाही. डाव्या लोकांविषयी बोलला जाणार तो कदाचित शब्द असू शकतो. फेमस ॲज अ अँटी वोक पर्सन. पोटेन्शियली म्हणजे फ्लोरिडाच्या भागामध्ये आणि इतरही भागामध्ये अनेकांना असं वाटतं की जर डोनाल्ड ट्रम्प जर प्रेसिडेंटच्या निवडणुकीला उभे राहत असतील ॲज अ प्रेसिडेंट म्हणून, तर त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट किंवा रनिंग मेट म्हणून रॉन डिसेंटिस हे एक नाव अत्यंत आवडीचं असू शकतं. ट्रम्प डिसेंटिस हे तिकीट रिपब्लिकन पक्षाचं असू शकतं जर जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या महिन्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर येऊन पडलेला आणि त्यांच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी सांगायचं राहिलं, न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या बिझनेसचा असल्या त्यांना परमिशन जी आहे ती सगळी काढून घेण्यात यावी. त्यांनी इलेक्शनच्या बाबतीमध्ये खूप मोठा आर्थिक फ्रॉड केला आहे. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प एंटरप्राइजला कुठलीही बिझनेस करायची परमिशन नसावी, बंद करून टाकण्याची कोर्ट केस चालू आहे. आणि या सगळ्याचा फटका डोनाल्ड ट्रम्प यांना बसू शकतो. त्यांना गॅग ऑर्डर येऊन पडले आहेत. सबपीना, SUBPOENA, सबपीना असं माझं स्पेलिंग चुकलं. SUBPOENA, हो, सबपीना असं त्याला उच्चार आहे. की तुम्ही आता हजर व्हा कोर्टासमोर किंवा तुमच्या समोर जे कोणी असतील अधिकारी त्यांच्यासमोर हजर व्हा, त्यांना उत्तर द्या, असं केलं गेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना केलं गेलं होतं. आणि त्यांची जर उमेदवारी संकटात आली तर रॉन जॉन डिसँटिस ही व्यक्ती एक कंटेंडर असू शकते असं मला म्हणायला जागा आहे. पुढचं नाव निक्की हॅले, भारतीय वंशाच्या निक्की हॅले. येस, म्हणजे ज्या वेळेला नेमकं रॉन डिसँटिस राहतील का निवडणुकीमध्ये उभे हे माहीत नव्हतं, त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांच्या बऱ्यापैकी जवळ असल्या आणि त्यांच्या मर्जीत असलेल्या लोकांपैकी एक झालं. असं आहे की 2020 मध्ये इलेक्शन डिनाय करून की 2020चं इलेक्शन हे जो बायडन जिंकलेले नाहीत असं अगदी जाहीरपणे म्हणून हे करणं हे काहींनी म्हणलं. त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या खप्पामर्जी झाली. डोनाल्ड ट्रम्प त्याला आजही स्टोलन इलेक्शन म्हणतात. ते त्याचा निर्णय मान्य करत नाहीत आणि त्याच्यामुळे अनेकांना बाहेर पडावं लागलं आहे की 6 जानेवारीला त्याच्यामध्ये जे काय प्रोसेस असते की आता ह्या राज्याशी निवडणूक, त्या राज्याशी निवडणूक, त्या राज्याशी निवडणूक असं सगळं आलं, फायनल इकडे झालं आणि त्याला टप्पा बसला की जरा फायनल, आता देशभरातले निकाल फायनल. हे करण्याचं काम व्हाईस प्रेसिडेंटचं असतं. डोनाल्ड ट्रम्प यांचे व्हाईस प्रेसिडेंट माईक पेन्स होते आणि हे होऊ नये यासाठी अडथळा आणावा म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेवर, त्यांच्या ऑफिसवर मोठा जो मोर्चा आणला, शस्त्रविस्त्र सगळे हातात घेतले, त्याच्याविषयी मोठी चौकशी बसली, ज्याचे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर सापडतील. हँग माईक पेन्स, राष्ट्राध्यक्षाने त्यांच्या बरोबरच्या रनिंग मेटला मारून टाका असं त्यांच्या समर्थकांना सांगणं हे अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं. त्याच्यानंतर त्या सगळ्या प्रकरणानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या बऱ्यापैकी विश्वासात असलेलं एक नाव म्हणजे निक्की हॅली. साऊथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर, आपल्या भाषेत बोलायचं तर साऊथ कॅरोलिना या राज्याच्या मुख्यमंत्री 2011 ते 2017च्या काळामध्ये. रॉन डिसँटिस 2017 मध्ये निवडून आले तिथे त्या राज्याचे. आणि त्या काय या साऊथ कॅरोलिना राज्य वेगळं आहे. साऊथ कॅरोलिना त्याच्यामध्ये निवडणुका होतात 2017 मध्ये झाल्या. 29व्या युनायटेड स्टेट्स अँबॅसिडर टू युनायटेड नेशन्स फॉर 2 years फ्रॉम जानेवारी 2017 थ्रू डिसेंबर 2018. झालं असं आहे की इकॉनॉमिक रिस्पॉन्सिबिलिटी, नॅशनल सिक्युरिटी अँड स्ट्रेंथनिंग द साऊथ
सदर्न बॉर्डर, हा सदर्न बॉर्डरचा सगळा फॅक्टर जो आहे, इकॉनॉमिक रिस्पॉन्सिबिलिटी, नॅशनल सिक्युरिटी, स्ट्रेंथनिंग द सदर्न बॉर्डर, स्ट्रेंथनिंग सदर्न बॉर्डर हा भरपूर जणांच्या बाबतीमध्ये येतो. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेच्या सदर्न बॉर्डर म्हणजे टेक्सासच्या भागामध्ये, टेक्सासची मेक्सिकोला लागून असलेली जी काय सीमा आहे, ती मोठ्या प्रमाणावर ड्रग्जच्या गोष्टी वाहून नेणाऱ्या माणसांसाठी, चोरटी वाहतूक करणाऱ्यांसाठी नंदनवन आहे. त्यामुळे या भागामध्ये त्याची स्ट्रेंथनिंग द सदर्न बॉर्डर हा बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये एक मुद्दा असणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो एक मोठा मुद्दा असू शकतो असं म्हणायला जागा आहे. मेक्सिकोमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत आणि इतरही अनेक अनेक साऱ्या गोष्टी आहेत. निकी हॅले, नेमकं डोनाल्ड ट्रम्प यांचं काय होतं माहित नाही, पण असं आहे की निक्की हॅले या आयोवाच्या येणाऱ्या म्हणजे जानेवारीच्या आसपास ज्या काय त्याच्या होतात, त्याच्या आधी निक्की हॅले यांचा समर्थकांचा वर्ग वाढत चालला आहे आणि तो इतका ताकदवान आहे की बऱ्यापैकी नंबर 3 ला असलेल्या निक्की हॅले आता नंबर 2 मध्ये जाऊन टाय देत आहेत रॉन डिसँटिस यांना. रॉन डिसँटिस यांचं जे काय पर्सेंटेज आहे याच्यामध्ये की एक समर्थकांचं पर्सेंटेज, ते आणि निक्की हॅले यांच्या समर्थकांचं पर्सेंटेज सेम आहे, 16% आसपास. आणि अमेरिकेमध्ये आयोवा हे फार मोठं राज्य आहे. अमेरिकेने त्यांचे सगळ्यात जास्त राष्ट्रपती त्या एका राज्यातून घेतले आहेत. म्हणजे आपल्याकडे जसं उत्तर प्रदेश आहे तसं त्यांच्याकडे आयोवा म्हणलं पाहिजे. राज्य भलेही मोठं नसेल त्यांच्याकडे, परंतु राजकीय दृष्ट्या ताकदवान राज्य आहे. बिलकुल बिलकुल की अमेरिकेच्या राजकारणाची बऱ्याच वेळा दिशा ठरवून टाकणारा राज्य आयोवाला म्हणवता येतं. त्या राज्यातल्या जर 16% लोकांना निकी हॅली या वाटत असतील तर ते एक मोठे अट्रॅक्शन आहे असं मला म्हणावं लागेल की शी कॅन बी वन लीडर फॅक्टर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासातल्या आहेत. पुढे गोष्टी कशा जात आहेत, पण आज मी जेव्हा हे करतोय त्यावेळेला तर येस, शी इज वन लीडर पर्सन. विवेक रामस्वामी हे एक अजून नाव की ज्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय, मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतो आहे. टेक एंटरप्रेनर अँड ऑथर, यंगेस्ट कॅन्डिडेट इन गॉप, अत्यंत तरुण व्यक्तिमत्व. मोठ्या प्रमाणात ते काही बायोलॉजिक्सच्या कंपन्यांच्या याच्यामध्ये होते, बायोटेक्नॉलॉजीच्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं काम चालू होतं आणि त्याच्यानंतर ते अचानकपणे अँटी ओक ऍसेट मॅनेजमेंट फर्म त्यांनी करवली की ESG, एन्व्हायरमेंट, सोशल आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स या गोष्टींकडे कम्प्लीट दुर्लक्ष करून अत्यंत थर्ड क्लास भाषेमध्ये यांना शिव्या घालता येतील ESGच्या बाबतीमध्ये अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं, हे पण एक असू शकतं. म्हणजे बकिंग द ट्रेंड, की ट्रेंडला असा उचलून खड्ड्यात टाकणे, त्यातून पण त्यांनी पैसे मिळवले असतील, आपण काय म्हणू नाही शकत, हे आहे. आणि यातून पण त्यांनी पैसे मिळवले. सन ऑफ इंडियन इमिग्रंट्स, अ प्रॅक्टिसिंग हिंदू, आणि याचा त्यांना काय तोटा होऊ शकतो असं मी म्हणेन. त्याचं कारण असं आहे की अमेरिकनांना त्यांचा जो काय म्हणणार, अमेरिकनांना त्यांचा राष्ट्राध्यक्ष हा ख्रिश्चनच लागतो, रोमन कॅथलिक लागतो. प्रोटेस्टंट ख्रिश्चन किंवा इतर कुठल्याही धर्माचा माणूस त्यांना फारसा चालत नाही. अगदी एक्सेप्शन असतं, अगदी एक्सेप्शन मान्य करणे झालेत, एक दोन जण झाले आहेत, परंतु ही एक बाब यांच्या अगेन्स्ट जाऊ शकते. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या विचारांशी बऱ्यापैकी साधर्म्य सांगणारे विवेक रामास्वामी काही पोलमध्ये फार रॉन डिसँटिस यांच्याशी बरोबरी करतायत किंवा त्यांना हरवतायत असंही दिसून आलेलं आहे. त्यामुळे हे पण एक मोठं नाव आहे. नेमकं काय होईल, कसं होईल, कुठल्या साईडला ही सगळी निवडणूक जाईल हे बघण्यामध्ये. आणि काय यांच्या बाबतीमध्ये अजून एक सांगावं लागेल की फॉक्स हे रिपब्लिकन
मतदारांच्या मध्ये बऱ्यापैकी फेमस असलेली न्यूज, त्यांनी विवेक रामास्वामी इज अ वन लीडिंग कंटेंडर असं म्हणवलं आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरवर डोनाल्ड ट्रम्प पहिल्या नंबरवर आहेत 46-45% धरून. पण त्यांच्यानंतरचे जे माणसं तगडे म्हणायला पाहिजे त्यातलं एक नाव म्हणजे विवेक रामास्वामी. टिम स्कॉट असतील की नाही माहित नाही, कारण असं आहे की काही गोष्टी त्यांच्यात आता तिसऱ्या त्यांच्या डिबेटमध्ये जे काय होईल, नेमके कोण कोण आहेत थोडा वेळ बघूया. टिम स्कॉट कदाचित असतील, ख्रिस ख्रिस्टी असतील, डग बर्गम हे कदाचित नसतील असा माझा अंदाज आहे, आणि आसा हचिन्सन पण कदाचित नसतील. आणि ज्या वेळेला डिबेटमध्ये ही माणसं नसतात तेव्हा त्याचा थोडाफार का असेना परिणाम होतो. डिबेट नेमकं काय असतं की माझे विचार काय आहेत एखाद्या मुद्द्यावर हे मी जगासमोर मांडतो, आणि मला जेवढ्या जास्त वेळेला जेवढ्या जास्त डिबेट्समध्ये जाण्याची संधी मिळते तेवढे माझे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलेले असतात. डोनाल्ड ट्रम्प हे अशाच यांच्या पक्षाच्या डिबेट्समधून पुढे आलेले एक कंटेंडर होते, त्यामुळे त्यांच्या त्या डिबेट्सकडे आपल्याला महत्व ठेवावं लागेल, हे लक्षात ठेवावं लागेल कायम. टिम स्कॉट साऊथ कॅरोलिनाचे सिनेटर हा काय मॅटर आहे हे पुढच्या एखाद्या आपण व्हिडिओमध्ये बघूया. परंतु साऊथ कॅरोलिना या राज्यामधून जे प्रत्येक राज्यामधून 2-2 सिनेटर जातात, त्यातले हे एक सिनेटर टिम स्कॉट, ओनली ब्लॅक रिपब्लिकन इन सिनेट. एक जोक आहे की जर तुम्हाला कलर अमेरिकन बघायचा असेल तर तुम्ही डेमोक्रॅट व्हा. तुमचे आई वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा सगळे जर अमेरिकेत असतील तर आनंदाने तुम्ही रिपब्लिकन पक्ष जॉईन करा. पण जर तुम्ही अमेरिकेच्या बाहेरून तुमचे मूळ सांगत असाल, आफ्रिका, युरोप, त्याच्यानंतर अजून काय असेल, इफ यू आर नॉट अ व्हाईट मॅन, गो फॉर डेमोक्रेटिक पार्टी. आणि म्हणून यांचं नाव हे मोठ्या प्रमाणावर हायलाइटेड आहे. द ओनली ब्लॅक रिपब्लिकन इन सिनेट, सर्व्ड अ टर्म इन साऊथ कॅरोलिना हाऊस बिफोर बीइंग इलेक्टेड टू द US हाऊस. आत्ता सिनेटमध्ये आहेत, हाऊसमध्ये पण होते, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये काही काळ. त्याच्यामुळे प्रशासनाचा अनुभव असलेली व्यक्ती निक्की हॅले, हे याच्यासाठी मी हायलाइट केलेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही प्रेसिडेन्शियल पदाचे अधिकृत उमेदवार होता एखाद्या पार्टीचे, तुम्हाला कंटेंडर निवडावा लागतो, रनिंग मेट निवडावा लागतो, व्हीपी कॅन्डिडेट निवडावा लागतो. आणि अशा वेळेला मग अनेक जण ह्या डिबेट्स मधला तुम्हाला कोण चांगला वाटला होता त्याची निवड करतात. आणि म्हणून जर टिम स्कॉट झाले तर निकी हॅली टिम स्कॉट हे एक जोडगोळी असू शकते, असं एक म्हणायला जागा आहे. बघूया म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्प यांचं पुढे काय होतं, त्यांच्या त्या 4 केसेस त्यांना किती महागात पडतात. न्यूयॉर्कच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर 2 वेळा कोर्टाने दिला ऑर्डर त्यांनी मोडलेली आहे, आणि त्यांच्याकडे एकदा 5,000 एकदा $10,000 त्यांना फाईन झालेला आहे. बघावं लागेल. त्याच्यानंतर ख्रिस ख्रिस्टी हा एक व्यक्तिमत्व असं आहे की जे मला आवडणारं व्यक्तिमत्व आहे या सगळ्या कंटेंडर मधलं. माय फेवरेट पर्सन, प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट, फॉर्मर न्यू जर्सी गव्हर्नर, drawing stark contrast with former President Donald Trump. On the campaign trail, Christie has touted his willingness to take on Trump. असं आहे की एकेकाळी 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे सगळ्यात कट्टर समर्थक, सगळ्यात कट्टर समर्थक, पण 2020 ला निवडणूक हरली आहे हे लक्षात येऊन देखील पीसफुल पॉवर ट्रान्सफर करायला नकार दिल्यामुळे ख्रिस ख्रिस्टीनच्या टार्गेटवर डोनाल्ड ट्रम्प आले. आणि आता असं आहे की ख्रिस ख्रिस्टीननी काही प्रमाणामध्ये एक चमत्कार दाखवला आहे. माईक पेन्स त्यांचेच व्हाईस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांना सफिशियंट क्रिटिसाइज करून ते बाहेर गेले.
त्यांना फारसा समर्थन मिळालं नाही. पण ख्रिस ख्रिस्टी यांना बिझनेसची बऱ्यापैकी माहिती, यांनी त्या एका न्यू जर्सी सारख्या राज्याचे ते गव्हर्नर होते, त्या राज्याचे ते मुख्यमंत्री होते. त्यामुळे यांना बिझनेसची वगैरे भरपूर प्रमाणात माहित आहे. ही नोज अबाउट इट ऑल. आणि म्हणून ख्रिस ख्रिस्टी या व्यक्तीला मला असं वाटतं की एक कॉन्झर्वेटिव्ह व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला बघता येईल यांच्याकडे. प्रायमरीमध्ये यंदा हे टिकून राहिलेत, मुळात हे इथपर्यंत येत आहेत, हे थर्ड पर्यंत येत आहेत, इज वन ग्रेट फॅक्टर. कारण डोनाल्ड ट्रम्प यांना क्रिटिसाइज करणाऱ्यांना पार नाकारून टाकण्याची त्यांच्या पार्टीची आता मनोवृत्ती झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प सोडून दुसरं कोणीही नाही, असं एक जे आता त्या पार्टीमध्ये आवाज यायला लागले आहेत. त्याच्या समोर टिकून राहिलेला हा माणूस आहे. आणि तिसऱ्या डिबेटमध्ये डग बर्गम हे असणार नाहीयेत, नॉर्थ डाकोटाचे गव्हर्नर आणि क्लासिकल कॉन्झर्वेटिव्ह रेग्युलर गॉप पर्सन, आणि ज्यांना मॅकेन रिपब्लिकन्स तुम्ही म्हणू शकता, त्याच्यामधली ही एक व्यक्तिमत्व, डाकोटाचे गव्हर्नर, त्या राज्याचे मुख्यमंत्री 2016 पासून पुढे पॉलिटिक्समध्ये जाण्याच्या आधी ते मायक्रोसॉफ्ट, त्यांची कंपनी होती जी मायक्रोसॉफ्टने अक्वायर केली. पुढे ते रिअल इस्टेट डेव्हलपमेंट, व्हेंचर कॅपिटल फर्म, असं भरपूर काय काय झालं. बिझनेसचा अनुभव असलेले हे एक व्यक्तिमत्व आहे. परंतु तेवढ्या समर्थकांचा पाठिंबा जमवू न शकल्यामुळे हे त्या डिबेटमध्ये येत नाहीत. आणि मला असं वाटतं की ही एका अर्थाने चाळणी असते, त्याच्यामुळे यांचे चान्सेस आज ना उद्या संपणार आहेत असं मी समजतो. आणि त्याच्यामुळे पुढचं पण एक नाव, आसा हचिन्सन, हा एक माणूस अजून एक चांगला आहे इन फ्युचर. नाही तर त्यांचं काय वय, बरंच वयस्कर पण आहेत, पुढच्या निवडणुकीमध्ये असतील का, किंवा इतर काही गोष्टी काय होतील बघावं लागेल. जॉर्ज बुश ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव, होमलँड सिक्युरिटीचा अनुभव आहे, रोनाल्ड रिगन यांच्या अंडर काम केलं आहे. आणि हे एका अर्थाने बॅज म्हणावा असं आहे. कारण आजच्या काळामध्ये जर तुम्हाला खरा रिपब्लिकन शोधायचा असेल तर तो रोनाल्ड रिगन. आत्ताच्या काळासाठीचा आदर्श म्हणजे आत्ताच्या काळातले रिपब्लिकनांनी आदर्श कोणाचा ठेवावा, रोनाल्ड रिगन. आत्ताच्या काळातल्या डेमोक्रॅट्सनी आदर्श कोणाचा ठेवा, फ्रँकलिन डेलानो रूझवेल्ट किंवा बराक ओबामा. बराक ओबामा काही प्रमाणामध्ये की सामान्य व्यक्तीचं एक रिप्रेझेंटेटिव्ह करतात. हिलरी क्लिंटन बाईंना मी नाही म्हणणार, त्यांच्या नवऱ्याची एक समज होती, त्यांच्या अफेअरसाठी तो माणूस फेमस झाला, झाले पुढे गोंधळ, हे झालं ते झालं. दोन सेकंद त्या सगळ्याला बाजूला जरी ठेवलं तरी विल्यम बिल क्लिंटन यांची एक राजकीय समज होती. आणि त्यांच्या त्या समजीमुळे ते अमेरिकेमधल्या एका वेल्दी टाइम स्पॅन मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून राहिले. सब्जेक्ट तिकडे देण्याचं कारण असं की रोनाल्ड रिगन यांच्या अंडर ते आसा हचिन्सन होते. आणि आसा हचिन्सन थ्राइस इलेक्टेड US काँग्रेसमन, रोनाल्ड रिगन यांच्या अंडर काम केलं आहे. टॉप ड्रग झार म्हणजे काय की अमेरिकेमध्ये औषधं बनवणाऱ्या एका मोठ्या कंपनीचे ते मालक. होमलँड सिक्युरिटी म्हणजे भारताच्या बाबतीमध्ये जर मला कंपॅरिझन करायचं असेल तर इंटेलिजन्स ब्युरो किंवा तत्सम देशाच्या आतमध्ये काम करणारं सरकारचं असं एक डिपार्टमेंट की जे तुम्हाला प्रसंगी ऍक्शन घेऊन देशाच्या सुरक्षेला, देशाच्या अंतर्गत असलेला धोका लक्षात घेऊन तुम्हाला पुढून जेलमध्ये टाकू शकतं. तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये त्यांना संशय आला तर तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये येऊन तपास करू शकतात. आणि जॉर्ज बुश ऍडमिनिस्ट्रेशन, कारण ते डिपार्टमेंट त्यांच्या अंडर सुरुवात झाली आणि त्याचे ते पहिलेच लीडर होते, याचा अर्थ एक जरूर जुन्या रिपब्लिकनसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. खरं तर आसा हचिन्सन यायला हरकत नाही. मला असं वाटतं आसा हचिन्सन आणि
हे जे आहेत एक डग बर्गम यांचा टाइम संपला आहे, ते जाणार नाहीत पुढे. माझी आवड क्रिस क्रिस्टी, आयोवाच्या लोकांची आवड रॉन डिसँटिस किंवा निकी हॅले, पण ऑल ओव्हर अमेरिका रिपब्लिकनांची आवड डोनाल्ड ट्रम्प. चूज अमंग दॅट फोर असं ते असणार आहे. बघूया काय होतं माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. डेमोक्रॅटिक पक्षाच्या संदर्भात मी बोलीन. तोपर्यंत नमस्कार.